मी रीना. वय 22. उंची साधारण. रंग सावळा पण डोळ्यात चमक अशी की लोक थांबून पाहतात. आणि जाडी. हो, थोडी गोलमटोल आहे मी, पण मला माझं असंच रूप आवडतं. माझ्या केसांचा सुगंध, माझं हसणं आणि माझी थोडीशी हट्टी सवय हे सगळं मला खास बनवतं. पण माझ्या आयुष्यात सगळ्यात खास कोण असेल तर तो आहे साहिल. त्या रात्रीची सुरुवात अजूनही माझ्या अंगावर शहारे आणते. पावसाची हलकी सर सुरू होती. मी गच्चीवर उभी राहून आकाशाकडे बघत होते. मनात हजार विचार. प्रेम म्हणजे नक्की काय असतं? तेव्हा अचानक मागून कोणीतरी माझा हात हलकेच पकडला. रीना, तो आवाज साहिलचा. त्या एका स्पर्शात काहीतरी होतं, जसं एखादं गुपित हळूच मनात शिरत. मी मागे वळले. त्याच्या डोळ्यात बघितलं. आणि मला समजलं, ही फक्त मैत्री नाहीये. तुला माहितीये का, तू हसतेस तेव्हा माझं जग थांबतं, तो म्हणाला. मी हसले. पण आतून धडधड वाढली होती. कारण मला सुद्धा तसंच वाटत होतं. पण मी कधी बोलले नव्हते. मी थोडीशी नटखट आहे, हो. कॉलेजमध्ये माझ्या छोट्या छोट्या लफड्यासाठी ओळखली जायची. पण ते फक्त टाइमपास होतं. खरं प्रेम कधी वाटच नव्हतं. पण साहिल, तो वेगळाच होता. त्याचं बोलणं, त्याचा काळजी घेणारा स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो मला जशी आहे तशी स्वीकारत होता. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोललो. पावसात भिजत, गप्पा मारत. तो माझ्या जवळ आला. इतका जवळ की माझ्या श्वासात त्याचा श्वास मिसळला. रीना, मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याने हळूच कानात सांगितलं. माझं हृदय थरथरलं. मी डोळे बंद केले आणि फक्त एक शब्द बोलले, मी सुद्धा. त्या क्षणानंतर सगळं बदललं. आमचं नातं हळूहळू गहिरं होत गेलं. तो माझ्यासाठी फक्त बॉयफ्रेंड नव्हता, तो माझा आधार बनला. मी जेव्हा रडायची, तो मला मिठीत घ्यायचा. मी जेव्हा हसायची, तो माझ्यासोबत वेड्यासारखा हसायचा. एकदा आम्ही दोघं नदीकाठी गेलो होतो. सूर्य मावळत होता, आकाश केशरी झालं होतं. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि विचारलं, साहिल, आपण कायम असेच राहू का? तो हसला आणि म्हणाला, जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस, तोपर्यंत सगळं कायम आहे. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळंच स्वप्न उभं राहिलं. मला वाटायला लागलं की हेच खरं प्रेम आहे, जिथे कोणतीही अट नाही, फक्त एकमेकांसाठी असणं आहे. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे आमच्याही नात्यात काही वळणं आली. माझ्या जुन्या सवयी, माझं फ्लर्टी नेचर. कधी कधी साहिलला त्रास द्यायचं. एकदा तर आम्ही खूप भांडलो. मी रागात त्याला खूप काही बोलले. तुला वाटतं तूच सगळं आहेस का माझ्यासाठी? तो शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात दुःख होतं. नाही रीना, पण तू माझ्यासाठी सगळं आहेस, तो एवढंच म्हणाला आणि निघून गेला. त्या दिवशी मला कळलं, मी काय गमावते. मी त्याला फोन केला, मेसेज केले. पण तो उत्तर देत नव्हता. माझं मन तुटत होतं. मी गच्चीवर बसून रडत होते आणि पहिल्यांदाच मला माझ्या लफड्यांचा तिरस्कार वाटला. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी गेले. दरवाजा उघडला आणि तो समोर उभा होता. मी काही बोलण्याआधीच त्याच्या मिठीत शिरले. सॉरी साहिल. मला कळलंय आता, तूच माझं खरं प्रेम आहेस. तो काही क्षण शांत राहिला. मग त्याने माझे केस हलकेच कुरवाळले. बस, आता रडू नकोस. मला फक्त तू हवी आहेस. जशी आहेस तशी. त्या क्षणी मला समजलं, प्रेम म्हणजे परफेक्ट असणं नाही, तर एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारणं आहे. आजही मी तीच रीना आहे, थोडी हट्टी, थोडी नटखट, पण आता एक फरक आहे. माझ्या आयुष्यात साहिल आहे. आणि त्याच्यासोबत असताना मला वाटतं, मी पूर्ण आहे. आमच्या प्रेमात अजूनही तोच रोमांस आहे, हातात हात घेणं,
अचानक मिठी मारणं आणि डोळ्यात डोळे घालून सगळं सांगणं, मी रीना. आणि ही माझी आणि साहिलची प्रेम कहाणी आहे, जिथे प्रत्येक क्षणात थोडं वेड, थोडं खरं आणि खूप सारा प्रेम आहे. मी रीना. आणि जिथे माझी कहाणी संपली असं वाटतं, तिथूनच ती खरंतर सुरू होते. कारण प्रेम कधी एंड होत नाही. ते प्रत्येक दिवसाला नवीन रंग देत राहतं. त्या दिवसानंतर साहिल माझ्याशी जरा जास्तच जपून वागायला लागला. कधी कधी मला हसू यायचं, हा तोच साहिल आहे का जो आधी माझ्याशी मस्ती करायचा, पण खरं सांगायचं तर त्याच्या त्या काळजीत मला एक वेगळंच सुख मिळत होतं. मी जरी थोडी गोलमटोल असले तरी तो नेहमी म्हणायचा, तुझ्या या गालांवरचा गोलपणा माझा फेव्हरेट आहे, आणि मी लाजून त्याला हलकासा ढकलायचे. माझ्या आवडी पण थोड्या हटकेच. मला पावसात भिजायला आवडतं, रात्री उशिरा छतावर बसून गप्पा मारायला आवडतं, आणि त्याच्यासोबत चहा पिताना जग विसरायला आवडतं. साहिलला मात्र माझं हे वेडेपण खूप आवडायचं. एकदा आम्ही दोघं लांब ड्राईव्हला गेलो होतो. रस्ता रिकामा, थंड वारा आणि गाणं हलकं वाजत होतं. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. साहिल, जर एक दिवस मी तुझ्यापासून दूर गेले तर? तो लगेच गाडी साईडला थांबवून माझ्याकडे पाहू लागला. तू असं का बोलतेस? मी हसत म्हणाले, असं काही नाही, फक्त विचारलं. तो माझा हात घट्ट पकडून म्हणाला, तू कुठेही जा, माझं मन तुझ्याबरोबरच येणार. त्या क्षणी मला त्याच्यावर अजूनच प्रेम वाटायला लागलं. पण माझ्या भूतकाळाच्या सावल्या अजून पूर्णपणे गेल्या नव्हत्या. कॉलेजमधला एक जुना मित्र पुन्हा माझ्या आयुष्यात आला. त्याच्याशी बोलताना साहिलला थोडं विचित्र वाटायला लागलं. आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा कन्फ्युजन होत होतं. एक रात्री साहिलने मला थेट विचारलं, रीना, तू अजूनही त्याच्याशी बोलतेस? मी काही क्षण शांत राहिले. हो, पण तसं काही नाही आहे. तो म्हणाला, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मला तुझी भीती वाटते. मी आश्चर्याने विचारलं, माझी? तो हळूच म्हणाला, हो, कारण तू माझं सगळं काही आहेस. त्या एका वाक्याने माझं मन हादरलं. त्या रात्री मी खूप विचार केला. माझे जुने लढे, माझं फ्लर्टिंग, हे सगळं फक्त वेळ घालवण्यासाठी होतं. पण साहिल, तो माझं आयुष्य बनला होता. मी दुसऱ्या दिवशी त्या जुन्या मित्राला स्पष्ट सांगितलं, आता माझ्या आयुष्यात कोणी आहे आणि मी त्याच्यासोबत खुश आहे. त्या दिवसानंतर मी पूर्णपणे बदलले. साहिलला जेव्हा कळलं, तो फक्त हसला आणि म्हणाला, मला माहित होतं, तू माझीच आहेस. एक संध्याकाळ आम्ही दोघं पुन्हा त्या गच्चीवर उभे होतो, जिथे आमची कहाणी सुरू झाली होती. पाऊस पुन्हा हलका पडत होता. जसं त्या पहिल्या दिवशी. तो माझ्या जवळ आला. माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, रीना, तू माझ्याशी लग्न करशील? माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी काही बोलू शकले नाही. फक्त हसले आणि डोळ्यांतून पाणी आलं. मी मान हलवली. हो. त्याने मला मिठीत घेतलं. आणि त्या मिठीत मला सगळं मिळाल्यासारखं वाटलं, प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ. आज मी अजूनही तीच रीना आहे, सावळी, थोडी गोलमटोल, हट्टी. पण आता एक फरक आहे, मी पूर्णपणे कोणाची तरी आहे. आणि तो आहे माझा साहिल. कधी कधी रात्री मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारते, आपण खरंच इतके लकी आहोत का? तो हसून म्हणतो, की नाही. आपण एकमेकांसाठी बनलो आहोत.